पद्धतीच्या मोठमोठ्या ज्या परीक्षा होतात त्यांच्या परीक्षांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर टी-टीचा पेपर फुटलेला आहे म्हणून कोणी दाखवतं, कोणी दाखवतं आहे की फुटलेला पण नाही. दोन्ही प्रकार म्हणजे मला अजून माहीत नाही, मी अधिकृत माहिती घेतलेली नाही. पण मला असं वाटतं की दोन्हीकडून झालेलं आहे. कोणी म्हणतं फुटला आहे, कोणी कुठं चॅनल दाखवतं फुटलेला नाही. मला वाटतं ही तपासाची बाब आहे. मला वाटतं पण असं होणार नाही. पण झालं असेल तर मला वाटतं यापेक्षा अजून गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही. आणि यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या कल्पना आहे किती लक्ष घालून आहेत. देशाचे पंतप्रधानसुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये नीटच्या पेपरच्या बाबतीत वगैरे त्यांनी लक्ष घातलेलं होतं. पण संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय निश्चित काय झालेलं आहे हे कळल्याशिवाय मी यावर काही बोलू शकत नाही. आता उद्धव ठाकरेंनी आज म्हटलेलं आहे की आम्हाला जो आहे भाजपमुक्त राम पाहिजे, भाजपमुक्त राम या ठिकाणी पाहिजे देशामध्ये, त्याच्यासाठी आम्ही लवकरच आंदोलन करणार आहे. तुम्ही आंदोलन करत लाभ, तुम्ही कराल तेव्हा करा. पण लोकांनी उद्धव ठाकरे मुक्त महाराष्ट्र आता केलेला आहे. उद्धव ठाकरे सेनामुक्त हा आता महाराष्ट्र झालेला आहे. तुम्ही आता काही बोललात, लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. लोक निवडून आलेले सुद्धा जे जेमतेम लोक वोटर मोडण्यात ते सुद्धा तुमच्याकडे राहायला तयार नाहीत. आता बोला, तुम्हाला काय बोलत असेल ते प्रयत्न करत राहा. पण आता जे आहेत ते सांभाळा. पुढचं जाऊ दे काय होईल ते अजून, पण आता जे तुमच्याकडे ते सांभाळा. संविधान बदलायचं आहे म्हणून एकीकडे महायुतीमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव चालली असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. ते सगळं जुनं झालं. आता लोकच त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. सगळ्या देशभर लोक मोदींच्या पाठीशी आहेत, भाजपच्या पाठीशी आहेत, महायुतीच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता पुन्हा तेच शिळ्याकडीला उतरू नका. ते एकदा तुम्ही लोकांना फसवलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असाच अपप्रचार केला, लोकांची फसवणूक केली. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता या भूलथापा मारणं बंद करा आणि याला आता लोक भाळणार नाहीत. विशेष म्हणजे 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करू शकले नाही. वाराणसीमध्ये जाऊन बघा, ज्यांनी मोदींचे बूट चाटायला गेले त्यांनी देखील विकास केला नाही असं संजय राऊतांनी आज टीका केली. संजय राऊत काय बोलावं त्यांच्याबद्दल आता, त्या माणसाला काय बोलावं. तरी बाबा ते मतदार सांगतायत ना. आज पश्चिम बंगालसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही आज टोटल मेजॉरिटी घेऊन त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. हे त्या संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का आम्हाला? मोदींनी काय केलं काय नाही हे सगळं देश बघतो आहे. त्यांनी काय केलं काय नाही केलं हे सगळं देश बघतो आहे ना. आणि लोक त्यामुळे आमच्या सगळे पाठीशी उभे आहेत. तुम्हाला 4 लोक तर निवडून आणता येत नाही अशी परिस्थिती तुमची झालेली आहे. जे तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे तर 2च खासदार तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. आणि मग आता याच्यातून तर काही बोध घ्या, याच्यातून तर काही शिका का फक्त बडबडच करत राहाल. विश्वास नांगरे पाटलांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्याच्यावरून राज ठाकरे म्हणतात की तुम्हाला जर संघाचं कौतुक करायचं असेल तर तुम्ही मनात ठेवा, जाहीरपणे बोलू नका. आणि असं करायचं असेल तर तुमचा राजीनामा द्या. मला वाटतं त्यात गैर काय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना जी आहे त्यात काय आहे म्हणजे काही चुकीचं आहे म्हणतात. ही सगळी राष्ट्रभक्त तरुणांची संघटना आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. ते काही MIMचं कौतुक केलं का कुठल्या मुस्लिम जारीचं कौतुक केलं असं काही आहे का? नाहीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सर्वांना माहीत आहे देशामध्ये काय आहे म्हणून, सर्वांना माहीत आहे. आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी एवढ्या मोठ्या खंबीरपणे उभे आहेत. कारण त्या संघटनेमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही आहे. सर्व देशभक्तीचे गुण गाले जातात. राष्ट्रभक्त तरुणांची जी सगळी फौज आहे आणि त्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं कारणच नाही. त्यांनी जे बोलले, जे कौतुक केलं ते योग्यच आहे. लोकांना मंत्रिपद दिले जाणार आहे. तर आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या खासदार स्मिता वाघ यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत पाहायला मिळतं आहे. दुसरे आपल्या खासदार आहे त्यांचं मंत्रिपद काढून यांना स्मिता वाघांना दिली जाण्याची जोरदार चर्चा नाही. मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही. असं कुठली माहिती आमच्या कानापर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही. एकदम दुर्दैवी आणि संतापजनक घडलेली की अक्षरशः कचऱ्याच्या घंटागाडीमध्ये मृतदेह घेऊन जातात असा प्रकार समोर आलेला आहे. या पद्धतीत नगराध्यक्ष म्हणतात की ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे. ग्रामीण रुग्णालय म्हणते हा ठेका नगरपालिकेचा असतो. मात्र एखादा बेवारस माणसाचा मृतदेह होय का कचऱ्याच्या घंटागाडीत घेऊन जाणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? ते योग्य नाही आहे. मला आताच तुम्ही सांगतायत पण असं झालं असेल तर हे अतिशय अयोग्य आहे. नगरपालिकेने याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे. आणि असं कचऱ्याच्या गाडीत नेणं हे तर फारच चुकीचं आहे मला असं वाटतं. निश्चित मी या विषयाची माहिती घेऊन त्यानंतर मग मला संबंधित अधिकाऱ्याशी बोलावं लागेल. अटकलेले सगळे नियमवाली केल्यानंतरही त्यांना अडचणीचा सामना करावा. मी आत्ताच बातमी बघितलेली आहे, आपल्या माध्यमातूनही मला कळालेलं आहे. निश्चित या संदर्भामध्ये मी लगेच माहिती घेतो. आमचा विभाग डिझास्टरचाच आहे, आपत्ती व्यवस्थापनाचाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये मी लगेच त्याच्यामध्ये त्यांच्याशी संपर्कही करतो. पुण्यातले कोण लोक आहेत काय आहेत आणि
केंद्र सरकारशी परराष्ट्र मंत्रालय आहे त्यांच्याशी सुद्धा आपण त्या ठिकाणी संपर्क साधून मला वाटतं एरवी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं असेल, मला माहीत नाही, मी सकाळपासून कार्यक्रमामध्येच आहे, त्यांनी लक्ष घातलं असेल, पण नसेल तरी पण मग मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलतो, परराष्ट्र खात्याशी आपण त्या ठिकाणी बोलून तात्काळ या विषयामध्ये आपण लक्ष घालून मार्ग काढू. फेरबदल होण्याचं चाललेलं आहे, तातडीने आपण आता मुंबईला चाललेलं या बाबतीमध्ये. नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. अजिबात कुठलाही संबंध नाही. हां, महाराष्ट्रातले काही नवीन चेहरे येणार का मंत्रिमंडळात, केंद्रमंत्री? नाही, मला ते आज काही सांगतात. तो सगळा विषय सगळा वरच्या लेवलचा आहे. इथे कोणाला खाली विचारलं जात नाही. मुख्यमंत्री महोदयांना विचारलं जाईल, अध्यक्ष आहेत आमचे त्यांना विचारलं जाईल, पण हा सगळा विषय सगळा केंद्रीय जी समिती आहेत आमची त्यांचा हा विषय आहे, त्यामुळे ते त्यात लक्ष घालतात. आम्हाला कुठली माहिती नसते. आपण भाजपाचे संकट मोठं आहात, तरी पण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आपलं वजन आहे. हां, मग कुठल्या चेहऱ्यांची काही संधी वाटेल का? नाही, कुठे नॅशनल क्लायमेटी झाली, पूर आला, लाईट स्टार्टिंग झालं, कुठे काही आपत्ती आली, कुठे काश्मीरला सुद्धा काही गोळीबार झाला तर लोकांना आणायला मी जातो, पण या ठिकाणी माझं काही काम नाही आहे. ही काही आपत्ती नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.